आजचा पॉडकास्ट दिनांक 29 जानेवारी 2006 भाग 10. बारामतीचे वडील गेले. आज बारामतीचे डोळे पुसताहेत, हळहळत आहेत. कुणीतरी आपला गेला. अजितदादा म्हणजे बारामती, बारामती म्हणजे अजितदादा. ही ओळख इतकी एकवटली होती की आता एक टोक तुटल्यासारखे वाटते. त्यांच्या नावाशिवाय बारामतीचा उल्लेख अपूर्ण वाटेल. ते आपले होते, फक्त नेते नव्हे, वडील होते. त्यांच्यासोबतचे सगळे आठवणी देतात. कधी कोण्या शेतकऱ्याच्या पिकाची चौकशी, तर कधी गावातल्या रस्त्याचे काम पाहण्यासाठी त्यांची उतावीळ. त्यांचा फोन सर्वांना माहीत होता. तो उठला की "हो दादा, काय हवं?" असा जीवाभावाचा प्रश्न यायचा. हे नाते राजकारणापलीकडचे होते. हे नाते माणुसकीचे होते. आज बारामतीत सगळीकडे शांतता पसरली आहे. दुकाने बंद आहेत, बाजार कोमेजले आहेत. ही शांतता निष्ठेची आहे, आभाराची आहे. तुम्ही आमच्यासाठी जे केलेत त्याचा मान राखतोय, अशी ही मौन श्रद्धांजली आहे. त्यांच्या जाण्याने फक्त एक व्यक्ती गेली नाही, एक आधार गेला, एक आपलेपणा गेला. आता कोण आपल्याशी तोंडोतोंडी बोलेल, कोण काळजी करू नका, मी आहे असे सांगेल. ही जागा रिकामी राहील फार वेळ. पण बारामती हा केवळ एक गाव नाही, तो एक संस्कार आहे. अजितदादांनी घातलेला हा संस्कार कायम राहील. त्या विहिरीचे पाणी, त्या शाळेतील मुले, त्या रस्त्यावरची दिव्य, ही प्रत्येक गोष्ट त्यांची साक्ष देईल. ते शरीराने गेले, पण बारामतीच्या हृदयात ते जिवंत राहतील. ते आपले होते, म्हणून आज दुःख आहे. पण त्यांनी दिलेल्या प्रेमामुळे, आपुलकीमुळे हे दुःख सोसण्याची ताकदही आपल्यात आहे. दादा, आभार. तुम्ही कधीच जाणार नाहीत. द स्टँड पॉइंट, बारामतीच्या भावनांचा साथीदार. फेसबुक, द स्टँड पॉइंट ऑफिशियल.